फायनली नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा ट्रेलर आलाय। मी आता जस्ट तो ट्रेलर बघितलाय। याआधी मी टीजर सुद्धा रिव्ह्यू केला होता आणि तेव्हा मी सांगितलं होतं मजा नाही आली, पण ट्रेलर बघितल्यावर ऍक्च्युअली मला ट्रेलर आवडलाय। इट्स गुड, बेटर आहे टीजर पेक्षा, पण ओव्हरऑल जो फर्स्ट पार्ट होता तो मॅजिक कुठेतरी मिसिंग आहे असं मला वाटतं। काय आहे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यूअर। माझं नाव तनिष हडकर आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाच्या ट्रेलरला। नवरा माझा नवसाचा हा मराठीतला कल्ट क्लासिक चित्रपट आहे आणि जेव्हा तुम्ही त्या चित्रपटाचा सेकंड पार्ट बनवताय तर लोकांच्या अपेक्षा या चित्रपटाकडून खूप असणार आहेत। म्हणून क्रिएटर्सवर एक खूप मोठी जबाबदारी आहे की एक चांगला चित्रपट बनवणं आणि तो नवरा माझा नवसाचा जो एक नाव आहे, जे एक ब्रँड आहे, त्याच्यावर खरं उतरणं। आता त्या चित्रपटाची कहाणी सुद्धा नवसावरच बेस्ड आहे। गेल्या वेळी सचिनजी यांनी नवस केला, तर त्यांचा मुलगा नवस करतोय, त्यांच्या सुनेने एक नवस बोलला आणि त्या मुलाला एक नवस करायचंय आणि त्यासाठी ते लोक प्लॅनिंग करतात। आणि ह्यावेळी जी जर्नी आहे ती ट्रेनमध्ये आहे, आधी एसटी मध्ये होती। सो ओव्हरऑल स्टोरी जी आहे ती सेम वाटते, पण टीजर बघितल्यावर मी एकदम शॉक होतो। मला वाटलं की ह्याचं पण धक्का 2 सारखं होतंय की काय असं वाटलं होतं, पण ट्रेलर बघितल्यानंतर माझे होप्स वाढलेत। चित्रपटाचा ट्रेलर जेन्युइनली चांगला आहे, चांगले कॉमिक पंचीस आहे, चांगला टायमिंग वाटतोय, एक ओव्हरऑल फन एंटरटेनमेंट चित्रपट वाटतोय। ऍक्टर्स ऍक्टिंग चांगली वाटते, एक जेन्युइन कॉमेडी, ओव्हर ऍक्टिंग कुठेच नाही वाटत आहे। सुप्रिया पिळगावकर जे आहेत त्यांची ऍक्टिंग खूप सुंदर आहे, त्यांचे एक्सप्रेशन्स खूप क्यूट आहेत, खूप सुंदर वाटत आणि ओव्हरऑल कॉमिक पंचीस पण ठीक आहेत, चांगले लँड करताय। ऑफकोर्स नवरा माझा नवसाचा हा जो चित्रपट होता तो कल्ट क्लासिक होता आणि त्याला मॅच करणं खूप मुश्किल आहे। तो सेम मॅजिक क्रिएट होत नाही, पण एक ओव्हरऑल चांगला पॅकेज वाटतोय। माफ करा मित्रांनो, व्हिडिओ मध्ये थांबवतोय, पण माझा एम आहे की या चॅनलला मराठीतलं सगळ्यात मोठा चॅनल बनवायचं आणि ते शक्य होऊ शकतं फक्त तुमच्या सपोर्टने। सो कमेंट करा, लाईक करा, त्यामुळे काय होतं की व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे माझा जो एम आहे तो कम्प्लीट होईल आणि मला मोटिवेशन मिळेल। तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक कमेंट खूप इम्पॉर्टंट आहे। याच्यामध्ये काय होतंय की जो ट्रेनचा सेट आहे तो खूप फेक वाटतोय, ती ऍक्च्युअल ट्रेन वाटत नाही, आणि सिमिलरली जो दादर स्टेशनचा सेट आहे तो इतका चांगला वाटत नाहीये। आता बघा ट्रेलर हा 2 मिनिटाचाच आहे, त्यामुळे आपण चित्रपटाबद्दल जास्त गेस करू शकत नाही। स्टोरी ओव्हरऑल सेम वाटते, स्टोरीमध्ये काहीतरी थोडा नवीनपणा असता तर मजा आली असती। मे बी चित्रपटात ट्विस्ट अँड टर्न्स असतील आणि ते ट्विस्ट अँड टर्न्स असणं खूप गरजेचं आहे। जर चित्रपटाची स्टोरी प्रेडिक्टेबल झाली तर लोकांना हा चित्रपट आवडणार नाही असं मला वाटतं। पण आता स्टोरी काय आहे आपल्याला चित्रपट बघितल्यावरच कळेल, 20 सप्टेंबरलाच कळेल की ओव्हरऑल काय स्टोरी आहे। ट्रेलर मधून स्टोरी खूप प्रेडिक्टेबल वाटते, थोडा अजून मेहनत स्टोरीमध्ये झाली असती किंवा कंटेंटमध्ये झाला असता तर मजा आली असती। जसं मी सांगितलं हा 2 मिनिटाचा ट्रेलर आहे आणि याच्यावर आपण चित्रपटाला प्रेडिक्ट करू शकत नाही। मे बी चित्रपटात चांगले ट्विस्ट अँड टर्न्स असतील। सो आता माझ्या मनात एक होप आहे, एक्साइटेड आहे मी या चित्रपटासाठी आणि नक्कीच फर्स्ट शो चित्रपट बघणार आहे। तुम्हाला कसा वाटला ट्रेलर कमेंट सेक्शन मध्ये सांगा। सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब, लाईक, कमेंट या व्हिडिओला पुढे घेऊन जाण्यामध्ये मदत करतो आणि चॅनलला मोठा करण्यामध्ये आणि मला प्रोत्साहित करण्यामध्ये मदत करतो। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।